मित्रांनो, नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील ही घटना आहे. पुणे गावातील सुनील मोरे शिक्षक आहे जिल्हा परिषदला. त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. गोदावरीच्या पात्रामध्ये त्यांनी गाडी घालून दिली आणि सोबत 2 लेकरंही होते, छोटे लेकरं. त्यांचाही मृत्यू झाला त्यामध्ये. मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, की कितीही प्रॉब्लेम असतील, वरिष्ठांना ते कंटाळून त्यांनी जीवन संपवलं त्यांचं. पण मला एकच म्हणायचं आहे, की कितीही प्रॉब्लेम असतील, हजारो प्रॉब्लेम असतील लाईफमध्ये, काही वरिष्ठांचं काही तुम्हाला हे असेल, रेस्ट्रिक्शन असतील किंवा तुम्हाला परेशान करत असतील, जीवन संपवणं हा एक ऑप्शन नाही आहे. मला असं वाटतं, की आयुष्य खूप सुंदर आहे, खूप छोटं आहे, ते चांगल्या प्रकारे जगणं खूप महत्त्वाचं आहे. जीवन संपवणं किंवा स्वतःला संपवून घेणं हा मार्ग नाही बाबांनो. काहीतरी विचार करा. कमीत कमी तुमचा नाही तर मागच्यांचा तरी विचार करा, जे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुमचे आईवडील असतील, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल. कृपया प्लीज करून तुम्ही नक्की हा एकदा विचार करा कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याच्या अगोदर. आणि जॉब हे संकल्पना हे डोक्यातून काढून टाका, की हा जॉब गेला की काय, हजारो जॉब भेटतील पण आयुष्य परत भेटणार नाही. हजारो जॉब तुम्हाला भेटून जातील, कुठेही जॉब भेटेल, नाही भेटलं तर काहीही करता येईल, काही टपरं विकता येईल रस्त्याला, पण आयुष्य संपवू नका मित्रांनो. अशा प्रकारचे निर्णय कधीही घेऊ नका आयुष्यात. कमीत कमी हा तरी विचार करा, की आयुष्य एकदाच आहे. कमीत माझ्या लेकरांचं काय होईल, मागच्यांचं काय होईल हा विचार करा. आता त्या 2 लेकरांचा विनाकारण जीव गेला त्यामध्ये. त्यांचा काही गुन्हाही नसताना, काहीच दोष नव्हता त्यांचा, तरीसुद्धा त्यांचा जीव गेला त्यामध्ये. आणि पर्याय हाच नाही, काहीतरी मार्ग त्याच्यातून काढला जातो, तरी त्याच्यातून सोल्युशन काढलं जाईल, पण आयुष्य संपवणं हा एक पर्याय नाही आहे. हा विचार नक्की एकदा करा कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याच्या अगोदर, की आयुष्य संपवणं हा एकच सोल्युशन नाही.